ग्रंथ आपल्याला सांगतो विवेक आहे कुठं. भक्ती ज्ञान विराग आपतो विवेको वर्धते महान. माया मोह विनाशस्य वैष्णवे क्रियते कथम. कुठे विवेक? जिथं भक्ती आहे तिथं विवेक आहे. कुठे विवेक? जिथं ज्ञान आहे तिथं विवेक आहे. ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात आमचे आळंदीचे की बाबांनो विवेक आहे कुठं. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तिथे विवेकासने कीजे. कुठे आहे बाबांनो विवेक? आणि जिथं चंद्र आहे तिथं चांदणं जरूर आहे. जिथं भगवान भोलेनाथ आहे तिथं पार्वती माता जरूर आहे. आणि जिथं संत आहे तिथं विवेक आहे. आणि जगद्गुरु तुकोबरा हे एक संत आहे. संत आहे म्हणजे त्यांच्याकडे विवेक आहे. विवेकाचं पहिलं साधन सांगितलेलं आहे. दुसरं साधन सांगितलेलं आहे वैराग्य. वैराग्य म्हणजे काय? वैराग्याची व्याख्या काय आहे? इकडे ज्ञानोबा आहे तर बोलतात हेच तो विषय वैराग्य. महाराज हे तो विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंद योग्य होती जीवा. काय भाषा आहे ज्ञानोबा यांची. हा बघा काय सांगतात ज्ञानोबा. या लोकातील भोग परलोकातील भोग भोगण्याच्या संबंधाने राहिलेल्या इच्छा, त्या इच्छेचा त्याग, त्या इच्छेची निवृत्ती बाबा, त्या इच्छेचा अभाव याचं नाव वैराग्य. आणि वैराग्य जगद्गुरु तुकोबरायांकडे सोपान दादा. काय त्यांना तर वैराग्याचे महामेरू म्हटलंय. हा ते जगद्गुरु तुकोबरा आहे. अरे त्यांच्याकडे शम आहे, दम आहे, उपरती, तितिक्षा, श्रद्धा, समाधान हे सहाही विषय जगद्गुरु तुकोबरायांकडे आहे. शम म्हणजे काय? सर्व वासनांचा त्याग. आपण जर याचा विचार करायचा म्हटला तर आपल्याला 2 तास नक्की कमी पडतील. तर का हो चौथं साधन सांगितलेलं आहे मोक्षेच्छा. मोक्षेच्छा म्हणजे काय? असच्ची निवृत्ती. विठ्ठल विठ्ठल मोक्षेच्छा म्हणजे काय? असच्ची निवृत्ती, सच्ची प्राप्ती याचं नाव आहे मोक्षेच्छा. आता मागे आम्ही एका गावला कीर्तनाला गेलो. ओ म्हणे महाराज तुम्ही काय ते संस्कृत मध्ये श्लोक सांगता काय, ज्ञानेश्वरीच्या ओव्या सांगता काय, आम्हाला काही लक्षात येत नाही. मग म्हणलं बाबा मोक्षेच्छा म्हणजे काय? अरे साध्या भाषेत सांगत जावं म्हणे. म्हणलं बाबा आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि ब्रह्मानंदाची प्राप्ती याचं नाव मोक्षेच्छा. महाराज नाही समजलं हो. अरे बाबा मोक्षेच्छा म्हणजे काय? जीवाची व शिवाची एकता याचं नाव मोक्षेच्छा. आणि हे साधन जगद्गुरु तुकोबरायांकडे आहे. चारही साधन जगद्गुरु तुकोबरायांकडे आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय आपल्याला या अभंगातून नामाचं महत्व सांगतात. हो या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरा जर का नामाचं महत्व सांगतात मग नेमकं आता मी तुम्हा सर्वांना एक प्रश्न विचारेल. आपण सर्वजण या ठिकाणी कशा करता जन्माला आलो? या मृत्यू लोकावरती कशा करता जन्माला आलो बाबा? अरे मागच्या जन्मामध्ये जे आपण पाप केलेलं आहे, मागच्या जन्मामध्ये जे आपण कर्म केलेलं आहे ते कर्म फेडण्याच्या संबंधाने, ते पाप नष्ट करण्याच्या संबंधाने आपण या मनुष्योनीमध्ये जन्माला आलो. काय मी उद्धार पावेल, काय मी
तसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. बरं एवढंच नव्हे, केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. जे आपण कर्म केलेलं आहे ते कर्म फेडण्याच्या संबंधाने या मनुष्योनीमध्ये जन्माला आलो. त्या कर्माचा त्या पापाचा नाश कसा होईल हो महाराज? हा, जगद्गुरु तुकोबराय सांगतात, नाम संकीर्तन साधन पैसोते जडतील पापे जन्मांतरीचे. फक्त काय करा, नामस्मरण करा. या जन्माचं पाप नव्हे, अनंत जन्माचं पाप जडून नष्ट होऊन जाईल. बरं एवढंच नव्हे, या ठिकाणी ज्या मंडपामध्ये ज्या पिंडॉलमध्ये आपण श्रीमद शिवमहापुराण कथा श्रवण करत आहोत, या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय होईल तर मोक्षाची प्राप्ती होईल. कारण कशी येते कथा? कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि त्रिवेणी संगम. ज्याप्रमाणे त्या प्रयागराज मध्ये त्रिवेणी संगम आहे, गंगा यमुना सरस्वती, त्या